मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी दादरमध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना असा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं। दादरमध्ये शिंदे समर्थक माजी आमदार सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर आणि ठाकरे समर्थक आमदार महेश सावंत यांच्यामध्ये हा सामना रंगला। दादरमधील फूड मार्केटमधील बॅनर काढल्यानं समाधान सरवणकर संतापले होते। पैसे खाणाऱ्या आमदाराचं ऐकून कारवाई करता का असा सवाल सरवणकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना विचारला। आमदारांच्या तक्रारीनंतर बॅनर काढल्याचं महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितल्याचं समजतं। दरम्यान समाधान सरवणकरांच्या या संतापाला आमदार महेश सावंतांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं। सरवणकर बालिश असून वडिलांच्या पुण्याईवर ते नगरसेवक झाले होते असा पलटवार आमदार महेश सावंतांनी केला। हा कुठला आमदार आला? त्याचं काम आहे लोकांचं काम करायचं, इकडे मला ती लोकांना त्रास द्यायचा। स्टेशनच्या बाहेर त्याच्या तिकडे एवढे हॉकर्स बसलेले आहेत, तिकडे हॉक येतात म्हणून तो महेश सावंत गप्प आहे आणि कोळंबकर साहेबांच्याकडे तो कशाला येतोय? त्याचं तुम्ही ऐकता कशाला? तो आहे कोण? लोकांची सेवा करा। तू मुसलमानांच्या मतांवरती निवडून आला, तू मराठींना त्रास द्यायचा, इकडे हिंदू लोकांना त्रास द्यायचा, कशासाठी? साधी सांगा साहेब, कुणाला त्रास देतोय? काय काय प्रॉब्लेम काय? कोण आहे तिकडे? राऊळ, रोकडे, शिंदे, कोकडे, मोरे, काटे, शिंदे, इकडे कोण? खान आहे म्हणजे? अहो साहेब बरोबर आहे ना, राजकीय नाही, आमच्या पक्षाचं आहे, नाही पक्षाचं काही नाहीये विचार। ह्यांनी त्रास होण्यासारखं काही नाहीये त्या बोर्डच्या आतमध्ये। मग त्या महेश एक म्हण आहे महाभारतातली, बालिश भाऊ बडबडला, तशातली गत आहे। स्वतःचं अस्तित्व नाही, काही नाही, वडिलांच्या जीवावरती आजपर्यंत एवढं सगळं मिळालंय। त्यांनीच पहिला स्वतःचा जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं, जो मधला नाव बाजूला काढून स्वतः एक समाजामध्ये स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करावा। फुकट कोणावरती आरोप करणे चुकीचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।